राहत्या घरामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेस बोगस गिरायकास पाठवून खात्री केली आणि सापळा लावून या प्रकाराचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला। पीडितेची सुटका करण्यात आली। नीलम श्रमजीवी नगर येथे गुरुवारी ही कारवाई करण्यात आली। कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता तिला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। शहरामध्ये छुप्या पद्धतीने कुंटणखाना सुरू असल्याची खबर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला खबऱ्यांकडून समजली। त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी खबऱ्याच्या माहितीनुसार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:55 सुमारास नीलम श्रमजीवी नगरातील मार्कंडे चौकात जाऊन संबंधित घरात बोगस गिराईक पाठवून खातरजमा केली। शहानिशा केल्यानंतर सापळा लावून गंगूबाई अण्णाप्पा रोकडे वय 50 या महिलेला अटक केली। या सापळ्यात आढळलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली। सदर महिला आपल्या स्वतःच्या घरामध्ये पीडितेची पिळवणूक करून तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत असे व तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करायची अशी माहिती समोर आली। सदर महिलेला अटक करून न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता तिला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला। या प्रकरणी सदर महिलेविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 व 6 सह भाद VV 370(2) अन्वये गुन्हा नोंदलाय। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत करीत आहेत। पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे। सर्व प्रकारचे कुंटणखाने बंद करण्यात येतील असे सोलापूर पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेचे महादेव राऊत म्हणाले।